रक्षाबंधन निमित्त आपण आज गुलकंदाचे लाडू करणार आहे. त्यासाठी साहित्य घेतलेले आहे. आपण हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, पण एक दिवस हे फ्रीजमध्ये आपण किसून ठेवलं होतं. त्यामुळे थोडंसं त्याचं मॉइश्चरायझर आहे कमी झालेलं आहे. हे खजूर घेतलेलं आहे, वेलची पूड आहे आणि गुलकंद आहे. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर सर्वप्रथम आपण हे खजुराचे बी काढून ह्यात खजूर मिक्स करणार आहे. अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ आहे. ही वेलची पूड घालणार आहे यामध्ये आणि थोडंसं गुलकंद. तर खजूर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता किंवा हाताने. हे खजूर अत्यंत सॉफ्ट आहे, त्यामुळे ते काय हाताने मॅश होऊन जातं. हा गुलकंद आहे, एकदम वास सुटलेला आहे इकडे. हे बघा इतकं सॉफ्ट हे खजूर आहे. ह्याची साईज बघा किती मोठी साईज आहे. तर हे एक हेल्दी रेसिपी म्हणा किंवा हेल्दी स्वीट डिश म्हणा किंवा सणाला एखादा एक प्रसाद म्हणून होतो. अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करणार आहे. कुठलं फ्राय नाही आहे, स्टीमवालं नाही आहे ना, त्याला गॅस लागतो. गोडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा, कारण गुलकंद जास्त गोड असतो आणि खजुरी थोडं गोड असतं. तर तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिक्स करू शकता. आता हे हळूहळू बघा हे मिक्स होत चाललेलं आहे. खजूर आणि हे खोबरं, गुलकंद आणि वेलची पूड हे सर्व मी एकत्रित केलेले आहे. आणि हा जो गुलकंद घेतलेला आहे बघा मी, हा गावठी गुलाबापासून बनवलेला गुलकंद असल्यामुळं ह्याची चव आणि वास सगळीकडे वास दरवळला आहे. चव खूप अप्रतिम अशी आहे. थोडे खजूर मी अजून घेते. लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना असा आवडेल असा हा पदार्थ रेसिपी आहे ही. सणासुदीला देवासमोर नैवेद्य म्हणून गणपतीमध्ये तुम्हाला होईल. आता रक्षाबंधनला ओवाळल्या नंतर भाऊला देण्यासाठी ही मी रेसिपी बनवते. राखी बांधल्यानंतर हा गोडाचा पदार्थ आहे. आणि गुलकंदामध्ये साखर आणि गावठी फुलं असतात, त्यामुळे यामध्ये साखर घालायची आपल्याला गरज नाहीये. वेलची पूड मी माझ्या स्वादानुसार घातलेले. तुम्हाला नको असला तर तुम्ही घालू नका त्यामध्ये. हे बघा हे मिश्रण सगळं एकजीव झाले. आता तर ह्याचे आपण लाडू करून घेऊया. आणि हे फ्रीजमध्ये तुम्ही 4-5 दिवस आरामशीर टिकतात हे. आणि जास्त दिवस टिकावं हवं असेल तर ह्यात डेसिकेटेड कोकोनट जे मिळतं मार्केटला, तर ते तुम्ही त्याचा वापर करा. आता मी जे ओलं खोबरं आहे ते किसून हे बनवलेलं आहे.
तर अशा प्रकारे हे लाडू बनवून घ्यायचेत आपल्याला. दोन्ही हाताने करू शकता, इतकं हे सॉफ्ट आहे. हे बघा. आता हे एक नारळ होता, एक पूर्ण नारळाचे हे बनवलेले. तर एवढे लाडू बनलेले आहेत आपल्याला. जरा माझी लाडूची साईज छोटी मोठी बनवलेली. तर आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तर आपण आता हे प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे तयार आहेत आपले गुलकंदाचे लाडू. तुम्ही ह्या रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.